श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सोबत. तर आजचा आपला विषय आहे की या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 1, 3, त्याच्यानंतर 7, 9, 5, परत 36 नवनाथ ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तर ते कसे करावे त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर त्याबद्दल मी संपूर्ण नियम, अटी, उद्यापन सगळं सांगणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. आणि जर आपल्या घरामध्ये दुःख असेल, दारिद्र्य असेल, बाहेरची बाधा असेल, तर काहीही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर हा एक उपाय आहे. आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी आली असेल तर ही जी सेवा आहे या सेवेने नक्कीच दूर होते. त्यामुळे ही जी सेवा आहे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण, तर हे जो कोणी करतो तर त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर नवनाथ कथासार हा जो ग्रंथ आहे हा मोठा ग्रंथ आहे आणि त्याचे नियम थोडे कडक आहेत. म्हणून आपण दिंडोरी प्रणित नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे याचं आपण पारायण करू शकतो. तर हे इथे तुम्ही वरती बघू शकता. तर हा तो ग्रंथ आहे आणि हा तुम्हाला कोणत्याही केंद्रात भेटून जाईल. तर या ग्रंथाचं आता पारायण कसं करायचं, तर तुम्हाला कोणत्याही दिवसापासून तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता. जर गुरुवारपासून केलं तर अतिशय उत्तम. आता उद्यापासून श्रावण लागणार आहे आणि उद्या गुरुवार सुद्धा आहे. तर तुम्ही उद्यापासून जर सुरुवात केली या पारायणाला तर अतिशय चांगलं. तर काय करायचं आहे, तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर 1 करा, 3 करा, 5, 7, 9 करा. 9 तर जास्तीत जास्त म्हणजे 9 करा. तर कारण कसं आहे ना, थोडं एकदम कमी नको, कारण आपल्याला जे पाहिजे असतं देवाकडून तेव्हा आपण विचार करत नाही आणि देवाला द्यायच्या वेळेस आपण इतकं करू का तितकं करू का असं करत असतो. म्हणून निदान 9 पारायण तरी करा, तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण हे जे पारायण आहे हे तुम्हाला एकाच बैठकीत करावं लागतं. म्हणजे असं नाही की थोडं आता थोडं नंतर. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हाच तुम्ही हे पारायण करा. तर जेव्हा तुम्ही संकल्प करणार तर त्या संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र बोलायचं. तुम्हाला कशासाठी हे पारायण करायचं आहे ते कारण सांगायचं आणि यथाकालीन शब्द वापरायचा. यथाकालीन म्हणजे काय, की जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता. म्हणजे कसं, आता संकल्पयुक्त जर सेवा असली तर ती जास्त करून आपण टाइम त्याचा पाळावा लागत असतो आपल्याला. पण आपण सांसारिक असल्यामुळे आपल्याला टाइम पाळणं एवढं शक्य नसतं. म्हणून यथाकालीन जर शब्द वापरला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता. म्हणजे काल जर तुम्ही सकाळी केलं तर आज जर तुम्हाला सकाळी नाही वेळ भेटला तुम्ही दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. तर या ग्रंथामध्ये 9 अध्याय आहे आणि 9 अध्याय हे तुम्हाला पठण करायचे आहे. 1 ते 9 अध्याय पठण केल्यावर त्याचं एक पारायण होत असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला 1 ते 9 अध्याय पठण करायचे. आता सगळ्यात आधी संकल्प करायचा. मी सांगितलं तुम्हाला नाव, गोत्र, तुमचं कारण सांगायचं, यथाकालीन शब्द वापरायचा. संकल्प केला गेला की त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. तर स्वामी स्तवन पठण झाल्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. त्याच्यानंतर 1 माळ तुम्हाला शाबरी मंत्राची करायची आहे आणि 1 माळ तुम्हाला नवर्ण मंत्राची करायची आहे. आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षांचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर 11 वेळेस तुम्हाला नवनाथ मंत्राचं पठण करायचं आहे आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही मांडणी तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता, नाही केली तरीही चालते. 1 ते 9 अध्याय वाचल्या गेल्यानंतर तुम्हाला शाबरी कवच आहे शेवटी ते सुद्धा पठण करायचं आहे. या पारायणाला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागतात आणि एकाच बैठकीत करायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. तर त्याच्यानंतर हे पारायण कोणीही करू शकतं. पुरुष, महिला, मुली, मुलं कोणीही हे पारायण करू शकतात. तर ही जी सेवा आहे ही प्रभावशाली सेवा आहे. म्हणून मासिक धर्माची तारीख लक्षात घेऊनच या पारायणाला सुरुवात करा. तर पारायणासाठी नियम कोणते आहेत, तर कांदा लसूण वर्ज्य असणार आहे, मांसाहार वर्ज्य असणार आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचे तुम्हाला पालन करावं लागणार आहे. परत भात खायचा नाहीये,
कडधान्य तुम्हाला खायची नाहीये. परत गादीवर तुम्हाला झोपायचं नाहीये. गादीवर कॉटवर तुम्हाला झोपायचं नाही. परांगणावरच्या आहेत. तर एवढे नियम आहेत या पारायणाचे. आणि तुम्हाला जर नित्यसेवा करायची असेल तर कसं करायचं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने रोज एक एक अध्याय तुम्ही पठण करू शकता. पण ती नित्यसेवा आहे, ती संकल्पयुक्त सेवा नाही. कारण संकल्पयुक्त सेवा ही तुमची एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असते. पण आणि तिचे नियमाचे पालन सुद्धा करायचं असतं. जेव्हा तुम्ही नित्यसेवा करता तेव्हा त्याला कोणते नियम अटी राहत नाही. फक्त मांसाहाराचे एक नियम आहे आणि पारायणावरचा आहे. पण नित्यसेवा ही नित्यसेवा आहे. त्याचा तुम्ही रोज एक अध्याय जरी पठण केला तरीही चालतं. पण ती संकल्पयुक्त सेवा नसते. तर म्हणून आता तुमच्यावर आहे की तुम्ही पारायण संकल्पयुक्त करायचं की नित्यसेवेसारखं करायचं. आणि आता झालं उद्यापन. 9 दिवस तुमचं समजा 9 तुम्ही पारायण केले किंवा 9 पाठ केले, तर आता उद्यापन कसं करायचं. तर तुम्हाला शक्य असेल तर 9 नवनाथांना तुम्ही जीव घालायचं. नाहीतर एका नवनाथाला जीव घातला तरीही चालेल. तर ते जे कोणी असेल, तुम्ही ज्यांना जीव घालणार आहात त्यांना तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही उद्यापन आहे ते करायचं. म्हणजे तुमच्याकडून काही वस्त्र वगैरे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं. आता त्या नैवेद्यामध्ये काय करायचं खायला, तर त्याच्यामध्ये आहे की तांदळाची खीर तुम्हाला करायची आहे, घेवड्याची भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाच्या डाळीचे वडे, दही, नाहीतर आंबील, ताक, जोंधळ्याची भाजी याचा आपण नैवेद्य दाखवतो. याच्यामधून तुम्हाला जे जमेल ते करायचं आणि त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे नवनाथ महाराजांना. आणि त्या मुलांना सुद्धा ज्यांना तुम्ही बोलवणार आहात त्यांना तुम्हाला जे ते तुम्हाला जेवायला द्यायचं आहे आणि तुमच्या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दान सुद्धा करू शकता. तर असं तुम्हाला नवनाथ ग्रंथाचे जे पारायण आहे, नवनाथ पिसाळ, तर तुम्हाला अशा पद्धतीने पारायण करायचं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.